मोशनकडे गेल्यानंतर आपल्याला काय दिसायला भेटत बसा, आता मोशन, फोर्स आणि मोशन कंबाईनली ग्रॅव्हिटेशन फोर्स आपण चॅप्टर बघत असतो, ज्याच्यामध्ये फोर्स आणि मोशन दोघं दिसायला भेटत असतात. तर फोर्स आणि मोशन कंबाईनली ग्रॅव्हिटेशन चॅप्टर असतो. ओके, तर आता डिस्टन्स, स्पीड, डिस्प्लेसमेंट आणि व्हेलोसिटी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने या टर्म अख्ख्या माहीत आहे सगळ्यांना. तुम्हाला मी ॲप्टीमध्ये पण सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे असे याच्यामध्ये जास्त खेळ करण्याचा टाईमपास करून उपयोग नाही. पुढे जाऊया. आता काय असं बरं का, डिस्टन्स, स्पीड, डिस्प्लेसमेंट आणि व्हेलोसिटीबद्दल या टर्म जे काय पटापट आपण समजून घेऊया. याच्या पुढे अजून ॲक्सिलरेशन असणार, सो ॲक्सिलरेशन असणार, पुढे जर्क असणार. जर्कपर्यंत तेवढं काही विचारत नाही, ठीक आहे. तो कम से कम व्हेलोसिटीपर्यंत तरी माहीत पाहिजे, याच्यावरती प्रॉब्लेम आल्यानंतर सुटायला पाहिजे. ओके, मग बघू आता काय. आता आपण हे टर्म शिकायला जात आहोत. तर इथे एक घर आहे, इथे एक घर आहे. ओके, घरामधून समजा एखादा व्यक्ती इथून हा रस्ता असं असं करत 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 इकडे जातोय, राईट. तो आपण काय म्हणतो, तर पहिली टर्म आपली येते आता डिस्टन्स. डिस्टन्स कोणाला म्हणतो बरं का, तर जे काही ॲक्च्युअल जेवढा तो गेलेला आहे ना चालत, ॲक्च्युअल जेवढा चाललेला आहे तो व्यक्ती, ॲक्च्युअल माणूस जेवढा चाललेला आहे त्याला आपण काय म्हणतो, डिस्टन्स म्हणत असतो. तो ॲक्च्युअल जेवढा ट्रॅव्हल केलेला आहे त्या माणसानं, त्याला म्हणून देतो आपण डिस्टन्स. मग आता तुम्ही एखादा टेप घेऊन मोजून टाका वाटलं असतं इथून तिथपर्यंत, याला आपण डिस्टन्स म्हणून देतो. याला तो जे काही ॲक्च्युअल ट्रॅव्हलिंग होत आहे, ॲक्च्युअल जेवढी काही ट्रॅव्हलिंग होत आहे त्याला आपण डिस्टन्स म्हणत असतो. तर हे डिस्टन्स झालं. तर डिस्टन्स जे काही आहे, डिस्टन्स आपण मीटरमध्ये मेजर करणार आहोत. हे डिस्टन्स झालं. दुसरं काय असतं, डिस्टन्सला एक करस्पॉन्डिंग जो की हे असतो तो म्हणजे आपला डिस्प्लेसमेंट. तर तो काय असतो आपला डिस्प्लेसमेंट. तो डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं बरं का, डिस्प्लेसमेंट म्हणजे मिनिमम डिस्टन्स. तो डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, मिनिमम डिस्टन्स. तो आता ॲक्च्युली डिस्प्लेसमेंट म्हणजे पोझिशन असते. बघा आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय बरं का, तो डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज इन द पोझिशन. डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज इन द पोझिशन किंवा शॉर्टेस्ट पाथ. काय म्हणतो आपण, डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट पाथ. जो शॉर्टेस्ट पाथ असतो त्याला काय म्हणतो आपण, डिस्प्लेसमेंट. किंवा आपण काय म्हणू शकतो बरं का, एकतर शॉर्टेस्ट पाथ म्हणा किंवा तुम्ही म्हणू शकता चेंज इन द पोझिशन. तो चेंज इन द पोझिशन, जो काही पोझिशन आहे त्या पोझिशनमध्ये होणारा जो काही चेंज असतो त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. आणि हा डिस्प्लेसमेंट आपण एसने दाखवत असतो. तर ठीक आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट पाथ असतो. डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज इन द पोझिशन असतो. चेंज इन पोझिशन म्हणजे काय बरं का, समजा आता मी जे ना, ही ओरिजिन होतं 0. ओके, हे ओरिजिन होतं 0. आता मी शून्यावरती होतो आणि शून्यापासून जे काय आहे मी एकावरती गेलो, राईट का. 0 1 2 3, हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे. तर मी काय केलं बरं का, मी गेलो 2 वरती आणि 2 हून पुन्हा एकावरती आलो, राईट का. तर आता जर का तुम्ही पोझिशन बघितल्यात तर 0 पोझिशन आहे आणि इथे 1 पोझिशन आहे. तर चेंज इन अ पोझिशन जर तुम्ही बघायला गेला त्याचा डिफरन्स, तर तुम्हाला किती डिफरन्स ॲक्च्युली तुम्ही, आणि तुम्हाला जर का डिस्प्लेसमेंट विचारलं, बघा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटची कहाणी अशा पद्धतीने समजू शकतो. हा 0 आहे, 1 2 3 4 5 6 7, ठीक आहे. तो 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 6 7 अशा पद्धतीने दिसायला भेटते. आता मी काय केलं, गेलो बरं का चालत इथपर्यंत 5पर्यंत. तो 5पर्यंत चालत गेलो आणि पुन्हा टर्न घेऊन 3पर्यंत आलो. आता जर का कोणी मला विचारलं की सांग डिस्टन्स किती आणि डिस्प्लेसमेंट किती, तर डिस्टन्स म्हणजे मी ॲक्च्युली किती ट्रॅव्हल केला, 5पर्यंत गेलो आणि पुन्हा जाऊन जे काय आहे मी 2 हा 1 आणि हा 2, म्हणजे मी ॲक्च्युली जे डिस्टन्स ट्रॅव्हल केले ते 7 मीटर, हे मीटरमध्ये समजा आहे, राईट का. तर 7 मीटर जे काही आहे डिस्टन्स आहे. ॲक्च्युअल जेवढं मी ट्रॅव्हल केलेलं आहे ते डिस्टन्स असतं आणि ते 7 मीटर मला दिसायला भेटते. परंतु डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट पाथ किंवा त्याला म्हणतो आपण चेंज इन द पोझिशन. मग आता शून्यपासून निघाला होतो आणि आता मी कुठे ॲक्च्युली मी जर बघायला गेलो ही पोझिशन माझी 3वरती आहे आणि मी 0पासून निघाला होतो. तो जे काही माझी चेंज दिसायला भेटतो मला पोझिशनमध्ये तो किती आहे बरं का, तर तो आहे आपला 0पासून 3पर्यंत 3चा, राईट का. 1 2 आणि 3. सो किंवा शॉर्टेस्ट पाथ म्हणजे काय, इथून तर इथपर्यंत हा आपला शॉर्टेस्ट पाथ आहे. सो देअर फॉर चेंज इन द पोझिशन ऑर द शॉर्टेस्ट पाथ इन द डिस्प्लेसमेंट. तर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट किती दिसायला भेटते, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 3 मीटर दिसायला भेटत असतं. सो लक्षात ठेवायचं काय बरं का, डिस्प्लेसमेंट जे काय आहे ते डिस्प्लेसमेंट आपण मीटरमध्ये मेजर करतो, पण हे डिस्प्लेसमेंट कधी पण लेस दॅन ऑर इक्वल टू डिस्टन्स असते. कधी पण लेस दॅन ऑर इक्वल टू डिस्टन्स दिसायला भेटत असते. आता लेस दॅन ऑर इक्वल टू कधी होईल बरं का, समजा मी निघालो इथूनच निघालो आणि मी गेलो समजा 1 2 3 4 5, ठीक आहे. तर 5पर्यंत 0पासून निघून जर का मी 5पर्यंत आलो असेल आणि आता जर मला कोणी विचारलं की सांग डिस्टन्स किती आणि डिस्प्लेसमेंट किती, तर डिस्टन्स किती असणार आहे, ॲक्च्युली मी ट्रॅव्हल केलं 5 मीटर. सो डिस्टन्स इज इक्वल टू 5 मीटर आहे. आणि जर मला कोणी विचारलं की डिस्प्लेसमेंट किती आहे, तर 0 पोझिशन होती, 5 पोझिशन आहे, दोघांचा डिफरन्स घेतला ते पण 5 मीटर येणार आहे. तो डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स दोघं आपल्या या केसमध्ये सारखं दिसायला भेटत असतं, राईट. दुसरी बात जर बघायला गेला तर काय बरं का, समजा एक सर्कल होता एवढा,
या सर्कलच्या केसमध्ये मी इथून असं चालत जातोय, तो असं चालत 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 जे की आहे मी पुन्हा या ठिकाणी येऊन गेलो, तो चालत मी याच ठिकाणी येऊन गेलो. तर हे जे काही मला दिसायला भेटते हे काय कहाणी बरं का. तर ही जी काही कहाणी आहे, तर इथं जर कोणी मला विचारलं की सांग बरं का तू डिस्टन्स किती कव्हर केलं, तर डिस्टन्स मी वर्तुळाच्या परिघा एवढं केलं, सरकमफरन्स ऑफ द ट्वाईस पाय आर एवढं जे काही मी डिस्टन्स ॲक्च्युअल कव्हर केलं. ॲक्च्युअल ट्रॅव्हलिंग जे काही 2 पाय आर आहे. पण जर मला कोणी विचारलं की डिस्प्लेसमेंट किती, तर जिथून सुरुवात केली मी त्याच पोझिशनवर जर काय येत असेल तर चेंज इन अ पोझिशन किती होते, चेंज इन अ पोझिशन 0 दिसायला भेटतोय. तर त्यामुळे डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, 0 मीटर. ओके, तर अशा पद्धतीने डिस्प्लेसमेंट आणि आपण डिस्टन्सबद्दल बोलत असतो. मग आता डिस्टन्स जी काही आहे ते डिस्टन्स नेहमी तुम्हाला मॅग्निट्यूडच देत असते, ती डिरेक्शनबद्दल सांगत नाही. डिस्टन्स जी काही आहे ती नेहमी तुम्हाला मॅग्निट्यूड देत असते. सो देअरफॉर आपण काय बोलतो, डिस्टन्स जी काही आहे ती स्केलर क्वांटिटी आहे. डिस्टन्स जी काही आहे ती स्केलर क्वांटिटी आहे, जिला मीटरमध्ये मेजर करतो. आणि डिस्प्लेसमेंट काय आहे, तो डिस्प्लेसमेंट जी काही आहे ती वेक्टर क्वांटिटी. का, कारण की तिला मॅग्निट्यूड पण आणि डिरेक्शन पण असते. ते ही बेसिक लेवलला आपण कहाणी बघत असतो. मग आता या केसमध्ये घडतंय काय बरं का, इथून जे की आहे हा एखादा व्यक्ती इथून इथपर्यंत जातोय, तो हे 30 मीटर आहे आणि समजा हे 20 मीटर आहे. तर ॲक्च्युअली त्याने डिस्टन्स किती कव्हर केलं, तो डिस्टन्स इज इक्वल टू तुम्ही काय म्हणणार 50 मीटर. डिस्टन्स किती आहे 50 मीटर. पण तुम्हाला म्हटलं की डिस्प्लेसमेंट सांग, तर डिस्प्लेसमेंट तुम्हाला आता बघावं लागेल. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, सुरुवातीचा पॉईंट आणि एंडचा पॉईंट, सुरुवातीचा पॉईंट आणि एंडचा पॉईंट या दोघांमधला शॉर्टेस्ट पाथ. आता हा जो काही आहे ही वाला दिसायला भेटते शॉर्टेस्ट पाथ म्हणजे चेंज इन पोझिशन. मग तुम्ही काय करतात, तुम्ही शॉर्टेस्ट पाथ शोधायचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला सापडतो हायपोटेनस. तो हायपोटेनस तुम्हाला शॉर्टेस्ट पाथ दिसायला भेटत असतो. त्यामुळे हे ॲक्च्युअल डिस्टन्स जे 50 मीटर आहे, पण शॉर्टेस्ट डिस्टन्स जी की ना हे वाला हायपोटेनस. तो दिस इज द डिस्प्लेसमेंट. हे काय झालं आपलं डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंट किती येईल बरं का, पायथागोरसचा सिद्धांत जर का वापरला तुम्ही तर त्याच्यानुसार तुम्ही डिस्प्लेसमेंट पण काढू शकता. ओके, तो डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट पाथ ऑर द चेंज इन द पोझिशन, त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणत असतो. नंतर पुढे काय, ठीक आहे, तो तेच तुम्हाला दिलेलं आहे. Total length traveled is nothing but the distance is measured in the meter, and this is the scalar quantity. And the what, shortest distance from the initial and final position. तो इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन मधला शॉर्टेस्ट डिस्टन्स हेच असणार आहे. हा तर सगळ्यात जास्त डिस्टन्स आहे. तो शॉर्टेस्ट डिस्टन्स जो काही असतो तो आपला काय होऊन जातो, डिस्प्लेसमेंट. तो शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम द इनिशियल अँड द फायनल पोझिशन. नेक्स्ट इथं वाट, पुढचं काय, तो डिस्प्लेसमेंट अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात पायथागोरसचा सिद्धांत लावून. नंतर पुढे काय, डिस्टन्स स्केलर क्वांटिटी आहे, त्याला मॅग्निट्यूड असते वेक्टर क्वांटिटी. पर्यंत आपलं झालेलं आहे. तर ही कहाणी एकदम परफेक्ट तुमच्या लक्षामध्ये येऊन गेली. आता जाऊ आपण पुढच्या ठिकाणी. पुढचं काय असतं, स्पीड आणि व्हेलॉसिटी. आता पुढचं काय आहे, स्पीड अँड व्हेलॉसिटीबद्दल बघू. तो स्पीड आणि व्हेलॉसिटीबद्दल आता बघायचं आहे. स्पीड आणि व्हेलॉसिटीबद्दल काय बघावं लागेल बरं का, तर स्पीड आणि व्हेलॉसिटीबद्दल काय बघावं लागेल लक्षात घ्या. समजा आता आपण जे की आहे इथून ते इथपर्यंत गेलो, जे की 30 मीटर आहे आणि 20 मीटर दिसायला भेटते. समजा मी गेलो एखाद्या कॉन्स्टंट याच म्हणजे चालत गेलो बा, राईट. तर मला काय 30 एवढं इथून ते इथपर्यंत 50 मीटर जायला, हे 30 मीटर आणि हे 20 मीटर. ॲक्च्युअल ट्रॅव्हलिंग किती केलं मी, 50 मीटर. तर 50 मीटर ट्रॅव्हल करण्यासाठी मला किती मिनटं लागले असतील, समजा मला 100 मिनटं लागले. तर मला किती मिनटं लागले, 100. तो 50 मीटर 50 काहीतरी असेल ते अंतर काही पण घ्या, तर मला किती लागले, समजा मला लागले 100 मिनटं. तर मी काय करणार बरं का, तर लक्षात घ्या. जेव्हा पण मला स्पीड काढायचा आहे, तो स्पीड मी कसा काढत असतो, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स, जो अंतर मी ट्रॅव्हल केलेला आहे, ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हलिंग जेवढी काही केली आहे ना मी, त्याला डिस्टन्स म्हणतो. डिस्टन्स पर युनिट टाईम. तो ज्या टाईममध्ये मी ते डिस्टन्स कव्हर केलं असेल तो टाईम मी खाली घेत आहे. तो देअरफॉर डिस्टन्स किती होतं, 30 आणि 20 50 मीटर होतं. तो 50 मीटर जी काय आहे मी 100 मिनिटमध्ये कव्हर करतोय. 100 मिनिट म्हणजे काय बरं का, तो 100 × 60 सेकंद तुम्ही करणार, तर तुम्हाला जे की उत्तर भेटणार ते मीटर पर सेकंडमध्ये तुम्हाला भेटून जाणार. अशा पद्धतीने स्पीड आपण मीटर पर सेकंडमध्ये काढून घेत असतो. आता स्पीड इज रिलेटेड टू द डिस्टन्स. डिस्टन्स इज द स्केलर क्वांटिटी, देअरफॉर स्पीड इज ऑल्सो स्केलर क्वांटिटी. तो स्पीडसुद्धा लक्षात घ्यायचं. फोर्स आपला वेक्टर क्वांटिटी आहे, प्रेशर आपला स्केलर क्वांटिटी आहे, डिस्टन्स आपला स्केलर क्वांटिटी आहे, डिस्प्लेसमेंट आपली वेक्टर क्वांटिटी आहे, स्पीड आपली स्केलर क्वांटिटी आहे आणि व्हेलॉसिटी आपली वेक्टर क्वांटिटी. तर या जे काही क्वांटिटीचं चॅप्टर जे काही आहे त्या क्वांटिटी चॅप्टरमध्ये असं तुम्हाला बेसिक लेवलला विचारतील, ते क्वांटिटी चॅप्टर शिकायची जरूरत बी नाही. ठीक आहे, तर बघूया आता. या अशा पद्धतीची बात झाली गड्या. ठीक, तर स्पीड म्हणजे डिस्टन्स. स्पीड इज रिलेटेड टू दी वॉट, डिस्टन्स. मग तुम्ही म्हणणार व्हेलॉसिटी, तर व्हेलॉसिटी इज वॉट, इज करस्पॉन्डिंग टू दी डिस्प्लेसमेंट. तो डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम, शॉर्टेस्ट पाथ. आता समजा मी इथून ते इथपर्यंत गेलो, राईट का. जो शॉर्टेस्ट डिस्टन्स कोणतं आहे, या पॉईंटपासून या पॉईंट इनिशियल आणि फायनलमधलं शॉर्टेस्ट अंतर हे वालं आहे, जे की आपण पायथागोरसने काढले. समजा एक्स आणि वाय होता, तो x² + y² आपण करतोय पायथागोरसने, आपण हे डिस्टन्स काढून टाकतो. सो दिस इज दी शॉर्टेस्ट डिस्टन्स इज नथिंग बट इज डिस्प्लेसमेंट. तो डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम जर का मी केला तर मला काय भेटून जाईल बरं का, तो डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम जर का केला आपण, ॲक्च्युअली टाईम कोणता, टाईम जेवढा काही लागत असतो आपल्याला, टाईम ऑफ इलॅप्स, राईट का, जेवढा टाईम लागत आहे तेवढा, राईट. तो इनिशियल पोझिशनपासून फायनल पोझिशनसाठी जाण्यास जो काही मला टाईम असेल, तो टाईम काही पण असू द्या. ओके, तो देअरफॉर आपल्याला काय दिसायला भेटेल, ती व्हेलॉसिटी. तो व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट
डिवाइड बाय टाईम रिक्वायर्ड टू कवर द डिस्टन्स. टाईम रिक्वायर्ड टू कवर द डिस्टन्स. अशा पद्धतीने आपल्याला डिस्प्लेसमेंट दिसायला भेटत असते. सो दिअर फोर डिस्प्लेसमेंट ऑल्सो व्हॉट, डिस्प्लेसमेंट आपलं व्हेलॉसिटी मेजर इन द मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंडमध्ये त्याला मेजर करणार, पण व्हेलॉसिटी आपली वेक्टर क्वांटिटी का, कारण की इट डिपेंड अपॉन द डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंटला काय असते, मॅग्निट्यूड पण असते आणि डिरेक्शन पण असते, त्यामुळे व्हेलॉसिटी सुद्धा जी काय आहे वेक्टर क्वांटिटी आहे. हे बेसिक टर्मिनॉलॉजी चालल्या सगळ्या. ओके. सो व्हेलॉसिटीला काय मेन्शन केलं बघा, व्हेलॉसिटी इज व्हॉट, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट व्हॉट, त्याला म्हणतो आपण व्हेलॉसिटी. जो डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम जर का केलं तर आपल्याला व्हेलॉसिटी दिसायला भेटून जाईल. बेसिक लेवलला क्वेश्चन बनेल, नाही तर बनणार बी नाही. ओके. पुढे तो स्पीड जे काय आहे यस बघा, पुढचा यस स्केलरसाठी, पहिला व्ही वेक्टरसाठी. अशा पद्धतीने जे काय आहे स्केलर वेक्टर आपण समजू शकतो. तर पुढे जर का गेला तर आता काय आहे, आता आपल्या ॲव्हरेज डिस्टन्स, तुम्हाला ॲव्हरेज डिस्टन्स वगैरे पण शिकवलेले. आता गंमत काय घडते बरं का, समजा आम्ही या इथून तर इथपर्यंत या घरापर्यंत पायी चालत गेलो. ठीक आहे, पायी चालत गेलो, मला टाईम किती लागला, तो हे अंतर होतं समजा, हे 40 मीटर होतं, हे 30 मीटर होतं, तर एकूण 70 मीटरचं अंतर जे काय आहे, या 70 मीटरच्या अंतरसाठी समजा मला 100 मीटर लागले, 100 मिनिट लागले, 100 मिनिट. ओके. आणि इथून मी सायकलवर बसतोय, इथून सायकलवर बसतोय आणि पुन्हा या घराजवळ येतोय. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, तुम्ही मला उत्तर द्या. राईट. तर इथून इथपर्यंत येतोय मी आणि मला टाईम किती लागतोय बरं का, तर मला टाईम लागतोय समजा इथं मला 100 मिनिटं लागले, तिथं मी म्हणतो मला 50 मिनिटं लागले. ओके. आता तुम्हाला जर का मी म्हटलं तर सांगा बरं का रे, मी टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं, मला डिस्टन्स सांगा किती कव्हर केलं बरं मी, टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं असेल बरं मी रे, 140. राईट. तर आता तुम्ही जर बघायला गेलात ते हे झाले 30 आणि हे 30 आणि राईट का, टोटल डिस्टन्स आपल्याला काढता येते. तो टोटल डिस्टन्स काढता येते, पण आता मी टोटल डिस्टन्स नाही काढणार. आता काय काढायचं, तुम्हाला काय विचारतात माहिती आहे का, डिस्टन्स इज करस्पॉन्डिंग टू दी स्पीड अँड डिस्टन्स आर म्हणजे एकमेकांशी संबंधित आहेत. आता जर मला कोणी म्हटलं की सांगा स्पीड, आता जेव्हा मी इथं पायी चालत जातो एवढं आणि नंतर सायकलने चालत जातोय, याचा अर्थ आता मला ॲव्हरेज स्पीड काढावं लागेल का, कारण की माझा जो काही स्पीड होता, म्हणजे माझं जे काही एकदा मी चालत जातोय, एकदा सायकलवरती जातोय, तर या केसमध्ये मला ॲव्हरेज स्पीड काढावा लागतो. ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय बरं का, ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स, टोटल डिस्टन्स डिवाइड बाय टाईम, टोटल डिस्टन्स डिवाइड बाय टाईम. ठीक आहे. तर टोटल डिस्टन्स किती आहे, आता म्हणले आपण 140 मीटर टोटल डिस्टन्स आहे आणि टाईम किती लागते मला, इथून मला 100 मिनटं लागत आहेत आणि इथून मला 50 मिनटं लागतात, तो 150 मिनटं. 150 मिनटं म्हणजे 150 इंटू 60 करून टाका, सेकंडमध्ये भेटून जाईल. तो मग 140 मीटर डिवाइड बाय तुम्ही 150 इंटू 60 जर का केलं तर मीटर पर सेकंडमध्ये तुम्हाला ॲव्हरेज स्पीड भेटेल. काय भेटेल, ॲव्हरेज स्पीड. तर तुम्ही एकदा टोटल स्पीड नाही काढू शकत, तो ॲव्हरेज स्पीड येणार आहे. ठीक आहे. तो ॲव्हरेज स्पीडबद्दल आपण बात केली. आता आपल्याला बघायचं आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटीबद्दल, ॲव्हरेज व्हेलॉसिटीबद्दल. आता हे ॲव्हरेज व्हेलॉसिटी जी की आहे, जिला मीटर पर सेकंडमध्ये मेजर करणार आहे मी, हे काय असणार आहे बरं का. आता तुम्ही मला सांगा ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती असेल या केसमध्ये, ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती असेल. सो ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू टोटल डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाईम, टोटल डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाईम. तर सांगा बरं का व्हेलॉसिटी किती असेल रे, ॲव्हरेज व्हेलॉसिटी 0. राईट का, कारण की डिस्प्लेसमेंट किती झालं आहे, डिस्प्लेसमेंट जर बघायला तो इनिशियल पोझिशनपासून इनिशियल पोझिशनपर्यंत आलो, तो देअर फॉर टोटल डिस्प्लेसमेंट इज 0 अँड टाईम किती पण लागू द्या, तो उत्तर जे काही येणार शेवटी 0 येणार आहे. तो देअर फॉर जी की व्हेलॉसिटी आहे आपली ती 0 दिसायला भेटत असते. सो हे सगळ्या टर्मिनॉलॉजी आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. तर तुम्हाला सर्कलचं उदाहरण विचारतात ते, की एखाद्या सर्कलवरून तुम्ही जात आहेत आणि पूर्ण कंप्लीट हे करताय, तर डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट विचारतील ते, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. ओके. सो देअर फॉर हे बघा, तो ॲव्हरेज व्हेलॉसिटी पण काढली आपण. ॲव्हरेज व्हेलॉसिटी जी काय आहे, टोटल डिस्प्लेसमेंट 0 आहे, 140 करून आपण जे 0 दाखवलं आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ओके. तर इथपर्यंतची बात क्लिअर झाली का रे, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड अँड द व्हेलॉसिटी, ॲव्हरेज स्पीड अँड ॲव्हरेज व्हेलॉसिटी इथपर्यंत क्लिअर झालं का. ओके. पुढे जाऊया आता युनिफॉर्म मोशनकडे. युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन, त्याच्यानंतर ॲक्सेलरेशन, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, नंतर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी की आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बघावं लागते, किंवा आपण त्याला काय म्हणत असतो आपण, याचं ग्रॅव्हिटीचे काही उदाहरणं असतात, एखाद्या चेंडूवरती फेकल्यानंतर किती टाईममध्ये खाली वगैरे, तर ते बेसिक लेवलची उदाहरणं आपण बघून घेऊया. ठीक आहे. तर आता बघा बरं युनिफॉर्म मोशनमध्ये काय घडतंय. युनिफॉर्म मोशन कोणाला म्हणतो बरं का आपण, युनिफॉर्म मोशनबद्दल आपण बोलत आहोत. तर युनिफॉर्म मोशन आपण तेव्हा कधी काय म्हणणार बरं का, समजा एखादी गाडी राईट, ही गाडी जी की आहे, ही गाडी 10 मीटर अंतर कापते प्रत्येक 1 सेकंदाला. समजून घेऊ आपण, एका सेकंदाला 10 मीटर, एका सेकंदाला 10 मीटर, एका सेकंदाला 10 मीटर, एका सेकंद. तो प्रत्येक सेकंदाला 10 मीटर जी काही आहे आपल्याला काय दिसायला भेटते, व्हेलॉसिटी. म्हणजे आपण डिस्टन्स, तो प्रत्येक याला जर बघायला गेला तर प्रत्येक एका सेकंदाला 10 मीटर जी काही आहे ते अंतर कापत चाललेले. ओके. तो प्रत्येक 10 मीटर अंतर एका सेकंदामध्ये, प्रत्येक 10 मीटर अंतर एका सेकंदामध्ये ही घटना घडते. आता तुम्ही जर बघायला गेलात तर याला आपण युनिफॉर्म मोशन म्हणू शकतो का, तर लक्षात घ्या,
आता तुम्ही जर बघायला गेलात तर डिस्टन्स डिवाइड बाय टाईम, डिस्टन्स डिवाइड बाय टाईम प्रत्येक सेकंदाचा, तर इथं 10 मीटर पर सेकंड, 10 मीटर पर सेकंड, 10 मीटर पर सेकंड. मला जे काही आहे ना ते मला स्पीड म्हणतो मी, स्पीड. तो स्पीड जो काही माझा कॉन्स्टंट आहे, स्पीड जो काही माझा कॉन्स्टंट आहे. ओके, बट बघा व्याख्या काय देतात, ट्रॅव्हलिंग इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटर ऑफ द टाईम. म्हणजे 2 सेकंदामध्ये जर मी प्रत्येक वेळेस 2 सेकंदामध्ये 10 मीटर, पुढच्या 2 सेकंदामध्ये 10 मीटर, पुढच्या 2 सेकंदामध्ये 10 मीटर असं जर का घडत असेल तर त्याला आपण युनिफॉर्म मोशन म्हणू शकतो का? म्हणू शकतो. पण अजून एक कंडिशन आहे, काय? इन स्ट्रेट लाईन. तर डिरेक्शन चेंज व्हायला नको. तर म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की स्पीड जी की आहे ना, स्पीड ही घटना तर ओके आहे, याला दोन याच्यामध्ये वेगळं करून टाकायचं, काय बरं का, याला अशा पद्धतीने वेगळं करून टाकू आपण हे वालं. आता आपण कसं बोलणार बरं का, की इक्वल इंटरव्हल ऑफ टाईममध्ये म्हणजे 2 सेकंदामध्ये 10 मीटर एवढं अंतर कापत असेल ना, तर पुढच्या 2 सेकंदामध्ये पुन्हा 10 मीटरच कापेल ती एखादी गाडी, पुढच्या 2 सेकंदामध्ये पण 10 मीटरच कापेल ती गाडी, राईट का? सो इक्वल इंटरव्हल ऑफ टाईममध्ये जर का इक्वल डिस्टन्स जर का ते कापत असेल ना, तर त्याला आपण युनिफॉर्म मोशन म्हणून देतो. परंतु एवढी डिफिनेशन अपुरी आहे. का बरं का? कारण की जर डिरेक्शन, आता हे जे काही काढलं ना आपण इक्वल इंटरव्हल ऑफ टाईम आणि डिस्टन्स जेव्हा बोललो ना आपण, तर याचं जेव्हा हे करणार ना, ते ॲक्च्युली तुम्हाला स्पीड दिल, ते काय दिल? स्पीड. मग आता स्पीड या ठिकाणी कॉन्स्टंट दिसायला भेटते. मग स्पीड कॉन्स्टंट असणं म्हणजे युनिफॉर्म मोशन असणं का? नाही. तर स्पीड कॉन्स्टंट जे काही आहे, स्पीड कॉन्स्टंट असण्यासोबत आपली जी डिरेक्शन आहे ती डिरेक्शन पण कॉन्स्टंट असायला पाहिजे. म्हणजे काय? डिरेक्शन पण कॉन्स्टंट असायला पाहिजे. म्हणजे काय? तुम्ही स्ट्रेट लाईनमध्ये, आता फॉर एक्झाम्पल मी सांगतो, आपण एखाद्या गाडीमध्ये बसलेलो आहोत, राईट? तर गाडीमध्ये बसलेलो आहोत आपण, आणि गाडी जे काही स्ट्रेट चालते इक्वल इंटरव्हल ऑफ टाईममध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करते, आणि गाडी स्ट्रेट चालत जर का असेल ना, तर तेव्हा म्हणणार मी ती युनिफॉर्म मोशन आहे. परंतु जर का समजा डिरेक्शन जर का चेंज होत गेली, तर डिरेक्शन चेंज कशी होणार बरं का? आता तुम्ही सर्कलची बात करा, डिरेक्शन चेंज होणार, डिरेक्शन चेंज होणार, डिरेक्शन चेंज होणार, डिरेक्शन चेंज होणार, अशा पद्धतीने आपल्याला डिरेक्शन पण. तर डिरेक्शन जर का चेंज झाली तर त्याला आपण युनिफॉर्म मोशन म्हणू शकत नाही. मग ते बघा बरं का आता काय कहाणी. सो बघा 10 मीटर एवढी 1 सेकंदामध्ये जात आहे. सो इक्वल इंटरव्हल ऑफ इक्वल आपण ही बात केली. पुढे जाऊया, ही एवढी कहाणी नाही, अजून त्याला आपल्याला काय करावं लागते तर बघा. सो या ठिकाणी कॉन्स्टंट स्पीड आपल्याला दिसायला भेटतोय, बरोबर, एकदम बरोबर आहे, कॉन्स्टंट स्पीड आहे. नंतर स्ट्रेट लाईन. तो स्ट्रेट लाईन म्हणजे काय? कॉन्स्टंट डिरेक्शन. मग युनिफॉर्म मोशन आपण कोणाला म्हणतो? कॉन्स्टंट स्पीड असायला पाहिजे आणि कॉन्स्टंट काय असायला पाहिजे? डिरेक्शन. कॉन्स्टंट स्पीड. का बरं का? कारण की युनिफॉर्म मोशन म्हणजे इट इज रिलेटेड टू दी व्हेलॉसिटी, आणि जेव्हा व्हेलॉसिटी म्हणतो तर व्हेलॉसिटी सोबत काय काय असतं? मॅग्निट्यूड पण असते आणि डिरेक्शन पण असते. मग मॅग्निट्यूड लक्षात घ्या, जर मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड असते, मॅग्निट्यूड म्हणजे काय? स्पीड. जर मॅग्निट्यूड बी कॉन्स्टंट आहे आणि डिरेक्शन बी जर का कॉन्स्टंट असेल, तर आपण काय म्हणणार बरं का? आपण म्हणणार की ती युनिफॉर्म मोशन आहे. सो देअर फॉर व्हॉट? युनिफॉर्म मोशन म्हणजे कॉन्स्टंट स्पीड आणि दी कॉन्स्टंट डिरेक्शन जी काय आहे, कॉन्स्टंट डिरेक्शन. ओके, तो कॉन्स्टंट स्पीड आणि कॉन्स्टंट डिरेक्शन जर का म्हटलं तर आपण फायनली काय म्हणणार? कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. तो देअर फोर युनिफॉर्म मोशन कोणाला म्हणतो आपण? कॉन्स्टंट व्हेलॉसिटीला आपण युनिफॉर्म मोशन म्हणत असतो. लक्षात आलं का? कशाला? कॉन्स्टंट व्हेलॉसिटीला. आता तुम्ही म्हणाल कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे काय? कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे कॉन्स्टंट स्पीड, आणि कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे काय? कॉन्स्टंट डिरेक्शन. तर मग कॉन्स्टंट स्पीड पाहिजे आणि कॉन्स्टंट डिरेक्शन पाहिजे. कॉन्स्टंट स्पीड बी आणि कॉन्स्टंट डिरेक्शन हे दोघं जर का असतील तर जाऊन आपण म्हणणार कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. आणि कॉन्स्टंट व्हेलॉसिटी जर का असेल तर त्या मोशनला म्हणतो आपण युनिफॉर्म मोशन. बोला, कळालं का रे? राईट. तर अशा पद्धतीची कहाणी. पुढे जर बघायला गेलं तर काय? सो ओके, युनिफॉर्म मोशन झालं. आता नॉन युनिफॉर्म कोणाला म्हणणार बरं का? नॉन युनिफॉर्म सिंपल आहे. नॉन युनिफॉर्म मोशन काय? जर का समजा स्पीड जो काही आहे ना, स्पीड कॉन्स्टंट आहे. स्पीड जो काही आहे ना, तो स्पीड काय आहे? कॉन्स्टंट आहे. स्पीड कॉन्स्टंट आहे, परंतु डिरेक्शन जी काही आहे ना, ते डिरेक्शन बदलत चालली. जर स्पीड कॉन्स्टंट आहे आणि डिरेक्शन जर का चेंज होत असेल तर सांगा बरं का काय बदलत जाईल रे? स्पीड कॉन्स्टंट आहे आणि डिरेक्शन चेंज होत आहे, तर सांगा बरं का काय चेंज होत जाईल? काय चेंज होत जाईल रे? व्हेलॉसिटी चेंज होताना जर दिसायला भेटेल, राईट की नाही? बिकॉज व्हेलॉसिटी इज द फंक्शन ऑफ द व्हॉट? व्हेलॉसिटी इज द फंक्शन ऑफ द स्पीड अँड स्पीड अँड डिरेक्शन. स्पीड म्हणजे मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन, बरोबर की नाही? स्पीड म्हणजे मॅग्निट्यूड असतं ना, राईट? सो देअर फोर मी काय म्हणतोय आता की स्पीड कॉन्स्टंट आहे पण डिरेक्शन चेंज होत चाललेली आहे. देअर फोर कंबाईनली काय म्हणतोय मी? व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहणारच नाही, कारण की स्पीड कॉन्स्टंट आहे बट डिरेक्शन चेंज होतोय. तर ओव्हरऑल व्हेलॉसिटी इज नॉट कॉन्स्टंट. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहणार नाही. मग व्हेलॉसिटी जर का समजा कॉन्स्टंट नाही आहे तर त्या मोशनला आपण नॉन युनिफॉर्म मोशन म्हणणार. लक्षामध्ये. सो ट्रॅव्हल अनइक्वल डिस्टन्स इन अनइक्वल इंटरव्हल टाईम, बरोबर, असं पण म्हणू शकतो, राईट का? तो जे काही आहे इक्वल आपण काय म्हणतोय बरं का? इक्वल इंटरव्हल. प्रत्येक 2 सेकंदाला ऑब्झर्व करतोय, तर या 2 सेकंदाला 5 मीटर, पुढच्या 2 सेकंदाला 10 मीटर, पुढच्या याच्यामध्ये अशा पद्धतीने घटना घडताना दिसेल. तर ही मोशन सुद्धा काय झाली बरं का? ज्या ठिकाणी या दोघांपैकी स्पीड
आणि डिरेक्शन या दोघांपैकी एक जरी व्हॅरी झाला, एक जरी कॉन्स्टंट राहिला नाही तरी सुद्धा व्हेलॉसिटी चेंज होणार आहे, आणि व्हेलॉसिटी चेंज झाली तर ती नॉन युनिफॉर्म मोशन होणार आहे, राईट का. तर ज्या ठिकाणी व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहत नाही त्या मोशनला आपण नॉन युनिफॉर्म मोशन असे म्हणत असतो. लक्षात आलं का रे? आलं का लक्षात? चला पुढे जाऊ. तो पुढचा पॉईंट काय आता नॉन युनिफॉर्म. बघा आता इथं काय मेन्शन केले की प्रत्येक सेकंदाला, या सेकंदाला 5 मीटर चालतोय, तर पुढच्या सेकंदाला म्हणजे हा 1 सेकंदामध्ये 5 मीटर, दुसऱ्या सेकंदाला मी किती चालतोय 10 मीटर, तिसऱ्या सेकंदाला मी 7 मीटर चालतोय. तो घटना काय घडते बरं का, प्रत्येक सेकंदाला आपल्याला इक्वल इंटरव्हल दिसायला म्हणजे डिस्टन्स कव्हर होताना दिसायला भेटत नाही. सो दिस इज दी नॉन युनिफॉर्म मोशन. ओके, सो दिस इज दी नॉन युनिफॉर्म मोशन. सो नॉन युनिफॉर्म मोशन जो की आहे स्पीड इज नॉट कॉन्स्टंट. नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये घटना घडू शकते काही बी. आपण काय बोललो की स्पीड जी काही आहे ती कॉन्स्टंट राहत नाही. ओके, पुढे. तर अशा पद्धतीने हे काय आपल्याकडे हा बोर्ड दिलेला आहे, याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता ती बात. तुम्हाला MSQ वगैरे बनतील ते आपण बघू. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जे काय आहे त्याच्यावरून अंदाज येईल एका गोष्टींचा. तर जो बघा पुढे आता काय. सो नेक्स्ट ॲक्सिलरेशन. आता पुढचा पॉईंट काय, ॲक्सिलरेशन. मग आता तुम्हाला स्पीड कळाला, तुम्हाला डिस्टन्स कळालं, सगळ्यात अगोदर पोझिशन कळायला पाहिजे. सगळ्यात अगोदर असते पोझिशन, 2 नंबर असते डिस्टन्स, 3 नंबर असते डिस्प्लेसमेंट, 4 नंबर असतो स्पीड, 5 नंबर असते व्हेलॉसिटी, ॲव्हरेज स्पीड, ॲव्हरेज डिस्टन्स, आपलं ॲव्हरेज स्पीड, ॲव्हरेज व्हेलॉसिटी. नंतर जे की आहे पुढचं युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन, या सगळ्या टर्मिनॉलॉजी बघत आलो आपण. आता आलो ॲक्सिलरेशनकडे. ॲक्सिलरेशन म्हणजे काय बरं का, व्हेलॉसिटी अँड ॲक्सिलरेशन हे एकमेकांशी रिलेटेड आहे. कसं बरं का, जसं की मी असं म्हणून देईल, ॲक्सिलरेशन जे की आहे ना, ॲक्सिलेशन हे ॲक्सिलेशन चेंज इन द व्हेलॉसिटी डिवाइड बाय टाईम असतं, राईट का. म्हणजे आता ही गाडी आहे, या गाडीची व्हेलॉसिटी जी की आहे ना, ही व्हेलॉसिटी समजा 7 मीटर पर सेकंद आहे, परंतु थोड्या वेळानंतर तिची व्हेलॉसिटी चेक केली ना, ती 9 मीटर पर सेकंद झाली, राईट की नाही. तो किती टाईममध्ये झाली, समजा 2 सेकंदामध्ये अशी घटना घडली. मग मला काय दिसायला भेटेल की यांच्या याच्यामध्ये या स्पीडमध्ये चेंज दिसायला भेटतोय. 9मधून 7 गेले 2 मीटर पर सेकंद, राईट का. एवढा चेंज होताना दिसायला भेटतो व्हेलॉसिटीमध्ये. किती टाईममध्ये चेंज झाला, 2 सेकंदामध्ये. सो देअरफॉर हा जो काही आपल्याला हे जे काही दिसायला भेटत आहे याला काय म्हणतो आपण, ॲक्सिलरेशन. मग एखाद्या गाडीमध्ये बसल्यानंतर आपल्याला काय दिसायला भेटत असते की कधी आपण ब्रेक दाबतोय, कधी आपण रेस वाढवतोय, तो कधी रेस वाढवतो, कधी ब्रेक दाबतो, कधी आपण ते स्टेरिंग घुमवत असतो. स्टेरिंग घुमवल्यामुळे काय होते, डायरेक्शन चेंज होते. लक्षात घ्या. मग सांगायचं तात्पर्य काय आहे की जर का समजा व्हेलॉसिटी चेंज होत असेल, व्हेलॉसिटी जर का चेंज झाली तर आपल्याला ॲक्सिलरेशन दिसायला भेटत असते. जर व्हेलॉसिटी चेंज झाली तर ॲक्सिलरेशन दिसायला भेटणार आहे. आणि जर व्हेलॉसिटी चेंज झाली नाही, व्हेलॉसिटी जर का समजा चेंज झाली नाही, व्हेलॉसिटी काय आहे, व्हेलॉसिटी जर का कॉन्स्टंट असेल, सांगा बरं का रे, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हणजे काय कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट स्पीड अँड डायरेक्शन. राईट का. तो दोघं डायरेक्शन म्हणजे युनिफॉर्म मोशन आली ना ती, राईट. सो देअरफॉर आता जर का मला ॲक्सिलरेशन लिहायचं असेल का तुम्ही चेंज इन द व्हेलॉसिटी डिवाइड बाय चेंज इन द टाईम. पण मला काय दिसायला भेटतं की व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, म्हणजे इथं पण 10 मीटर पर सेकंद आहे आणि पुढे पण बघितलं तिथे पण 10 मीटर पर सेकंद आहे, कारण की व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. मग व्हेलॉसिटी जर का समजा कॉन्स्टंट असेल तर व्हेलॉसिटीचा डिफरन्स जर घेतला तर किती येईल बरं का रे, तो 0 येऊन जाईल. जर व्हेलॉसिटीचा डिफरन्स 0 येतो तर ॲक्सिलरेशन किती येणार, ॲक्सिलरेशन पण 0 येऊन जाणार आहे. तो आपण काय म्हणत असतो की ॲक्सिलरेशन तेव्हाच आपल्याला पिक्चरमध्ये दिसायला भेटेल. ॲक्सिलरेशन इज नॉट इक्वल टू 0. ॲक्सिलरेशन इज नॉट इक्वल टू 0 कधी बरं का, तर तुम्हाला दिसायला भेटेल जेव्हा व्हेलॉसिटी आपली काय होईल, व्हेलॉसिटी आपली व्हॅरी होईल. तो व्हेलॉसिटी जेव्हा व्हॅरी होईल तेव्हाच आपल्याला ॲक्सिलरेशन नॉन 0 दिसायला भेटणार आहे. मग व्हेलॉसिटी व्हॅरी कधी होईल बरं का, व्हेलॉसिटी व्हॅरी कधी होईल, जर एखाद्या गाडीबद्दल मी एखाद्या गाडीबद्दल बोलतोय आपण, तर तुम्हाला मी प्रश्न विचारतो, सांगा बरं का व्हेलॉसिटी व्हॅरी कधी होईल. आता बघू व्हेलॉसिटी व्हॅरी कधी होईल. तो पहिली केस आपण घेऊया की जेव्हा मी रेस असते ना, गाडीमध्ये रेस असते, त्या रेसवरती पाय ठेवला का गाडी जोरात धावायला लागून जाते. तो आपण जे ना ॲक्सिलरेट करू शकतो, आपण ॲक्सिलरेट शब्द म्हणूया. जेव्हा तुम्ही गाडीच्या रेसवरती पाय ठेवतात ना, त्यावेळेस गाडीचा स्पीड वाढणार आहे, तर व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. दुसरी बात काय बरं का, ब्रेक दाबल्यावरती जी काही गाडीमध्ये जे स्पीड आहे तो कमी होताना दिसायला भेटत असतो, तर त्याच्यामुळे पण व्हेलॉसिटी व्हॅरी होणार आहे. तर ॲक्सेलरेट केल्यामुळे व्हेलॉसिटी व्हॅरी होते, ब्रेक दाबल्यामुळे व्हेलॉसिटी व्हॅरी होते. आणि तिसरी कहाणी म्हणजे काय, जी स्टेरिंग असते ना गाडीची, ते इकडे तिकडे हँडल इकडे तिकडे करण्यासाठी, तर त्याच्यामुळे डिरेक्शन चेंज होत आहे. तो डिरेक्शन चेंज झाल्यामुळे सुद्धा व्हेलॉसिटी व्हॅरी होत असते. तर तुम्हाला माहिती आहे की डिरेक्शन चेंज झाले की व्हेलॉसिटी व्हॅरी होते. सो देअरफॉर व्हॉट, जी स्टेरिंग आहे त्या स्टेरिंगच्या म्हणजे आपण डिरेक्शन चेंज म्हणूया, डिरेक्शन चेंजमुळे व्हेलॉसिटी. सो व्हेलॉसिटी इज अ व्हॅरी इन द कार ड्यू टू दी वॉट ॲक्सेलरेट ड्यू टू दी अप्लाइंग ब्रेक अँड द चेंज इन द डिरेक्शन. या 3 गोष्टीमुळे आपली व्हेलॉसिटी चेंज होत आहे. मग आता व्हेलॉसिटी जर का चेंज होत आहे तर 100% आपल्याला ॲक्सिलरेशन दिसायला भेटणार आहे. ओके, बिकॉज ॲक्सिलरेशन इज नथिंग बट वॉट, ॲक्सिलरेशन इज इक्वल टू dv बाय dt, चेंज इन द व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. आता काय होतं बरं का, समजा एखादी ही गाडी आहे, मोकळा रस्ता आहे, राईट. ही गाडी आहे, मोकळा रस्ता आहे, घटना बघा व्यवस्थित.
तर घडते काय बरं का, याच्यामध्ये बसलाय समजा आता हा ड्रायव्हर बसलाय, तो गाडी तो काय करतो, त्याला फास्ट गाडी चालवायची. आता त्याची या वेळेस व्हेलॉसिटी जी काय आहे ती आपल्याला यू दिसायला भेटते, इनिशियल व्हेलॉसिटी. आणि तो जोरात गाडी त्याने चालवायला लागली, त्याने जोरात गाडी, तो यू इज इक्वल टू समजा 5 मीटर पर सेकंद आहे. त्याने रेस वाढवली गाडीची आणि तो व्ही पोझिशनला पोहोचला, समजा व्ही इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंद आहे. आता काय दिसायला भेटते बरं का, गाडी ॲक्सलरेट झाली. गाडी काय झाली, ॲक्सलरेट झाली. ॲक्सलरेट करणं म्हणजे तुम्ही रेसवरती पाय ठेवला, गाडी जोरात धावायला लागून गेली. ठीक आहे. आता चेंज इन द व्हेलॉसिटी जर बघितला तुम्ही, ॲक्सिलेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी जर बघितलं तर काय बरं आहे, 10 - 5 फायनल मायनस इनिशियल. सो आपण काय म्हणू शकतो, व्ही मायनस यू डिवाइड बाय टाईम इंटरवल. ते ही घटना घडली समजा 3 सेकंदामध्ये घडली. सो देअरफॉर काय म्हणणार तुम्ही, 10 - 5 राईट. तर तुम्ही काय म्हणणार, 10 - 5 हे काय किती याच्यामध्ये घडलं, हे 3 सेकंदामध्ये. देअरफॉर काय दिसायला भेटते बरं का मला, 5/3. तो 5/3 मला दिसायला भेटते. तर 5/3 काय बरं का, सो 5/3 काय येईल, तो 5/3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द युनिट ऑफ द ॲक्सिलरेशन, राईट. सो ॲक्सिलेशन. पण ही व्हॅल्यू जी काय ही पॉझिटिव्ह होते. तुम्ही काय केलं, फायनल मायनस इनिशियल केलं, व्हॅल्यू काय आली पॉझिटिव्ह. जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह येत असेल तर त्याला आपण म्हणतो ॲक्सिलरेशन, त्याला काय म्हणतो आपण ॲक्सिलरेशन. पण काय झालं बरं का, जेव्हा मी ब्रेक दाबला, तो ही गाडी आपली चालू होती, ही गाडीचा स्पीड जो होता ना 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, सॉरी 10 मीटर पर सेकंड होता, जे की इनिशियल व्हेलॉसिटी मी म्हणतोय. थोड्या वेळानंतर काय झालं, 3 सेकंदामध्ये गाडीचे ना काहीतरी असेल अडथळा आल्यामुळे मी गाडीला ब्रेक लावला, आणि ब्रेक लावल्यामुळे काय झालं बरं का, 10चा जो की स्पीड आहे तो 5 मीटर पर सेकंड असा होऊन गेला. 10चा स्पीड 5 मीटर पर सेकंड होऊन गेला. सो देअरफॉर मी ॲक्सिलेशन काढायला गेलो, फायनल व्हेलॉसिटी दॅट इज 5 मायनस इनिशियल व्हेलॉसिटी दॅट इज 10 डिवाइड बाय टाईम इंटरवल 3 सेकंड. सो देअरफॉर -5 डिवाइड बाय 3 येते. सो दिस इज युअर निगेटिव्ह ॲक्सिलेशन. आणि जे निगेटिव्ह ॲक्सिलेशन दिसायला भेटते ब्रेक दाबल्यामुळे, याला म्हणतो आपण रिटार्डेशन. याला काय म्हणतो आपण, रिटार्डेशन. तर याला आपण रिटार्डेशन म्हणतो. मग रिटार्डेशन जे काही आहे ते निगेटिव्ह आपल्याला दिसायला भेटत असते. ओके, याला आपण काय म्हणतो, रिटार्डेशन. सो रिटार्डेशन ऑर ॲक्सिलेशन इज मेजर इन अ मीटर पर सेकंड स्क्वेअर. बोला, इथपर्यंत क्लिअर झालं का रे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मग जर का समजा घटना अशी घडली असती, एखादी गाडी आहे, ही गाडी इथून इथपर्यंत गेली, राईट. इनिशियल व्हेलॉसिटी 5 आहे आणि फायनल व्हेलॉसिटी पण 5 आहे. 3 सेकंदामध्ये घटना घडते. तर तुम्ही काय करणार, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवाइड बाय 3 करा, तुम्हाला 0 दिसायला भेटेल. याचा अर्थ काय, ॲक्सिलेशन या ठिकाणी 0 दिसायला भेटत आहे. ओके. मग तुम्हाला जर का प्रश्न असा विचारला की युनिफॉर्म मोशनमध्ये ॲक्सिलेशन किती असतं, तुमचं उत्तर काय असेल बरं का, ॲक्सिलरेशन फॉर युनिफॉर्म मोशन 0 आलं, राईट का. तो अशा पद्धतीने बात लक्षामध्ये ठेवून घ्यायची. तर पुढे काय बरं का, चेंज ऑफ द स्पीड अँड चेंज ऑफ द व्हेलॉसिटी डिरेक्शन. मग आता मी तुम्हाला काय सांगितलं बरं का, की व्हेलॉसिटी जी काय आहे ती चेंज कशामुळे होत असते, तो स्पीड आणि डिरेक्शनवरती डिपेंड करते ना. मॅग्निट्यूड जर का चेंज झालं किंवा डिरेक्शन जरी चेंज झाली तरी सुद्धा व्हेलॉसिटी चेंज होऊन जाते. आणि व्हेलॉसिटी चेंज झाली म्हणजे काय, ॲक्सिलरेशन दिसायला भेटत असते. तर जोपर्यंत व्हेलॉसिटी चेंज नाही होणार, ॲक्सिलरेशन पिक्चरमध्ये येणार नाही. ओके. सो ॲक्सिलरेशन इज द वर्ड, ॲक्सिलरेशन इज चेंज ऑफ द व्हेलॉसिटी इन्क्रीजमुळे चेंज होईल किंवा डिक्रीजमुळे पण चेंज होताना दिसायला भेटेल, राईट की नाही. सो आपल्या काय व्हेलॉसिटीचा जो काही चेंज आहे तो व्हेलॉसिटी इन्क्रीज झाल्यामुळे दिसायला भेटेल किंवा व्हेलॉसिटी डिक्रीज झाल्यामुळे दिसायला भेटेल, त्याला आपण ॲक्सिलरेशन किंवा रिटार्डेशन म्हणू शकतो रिस्पेक्टिव्हली. ओके. सो नेक्स्ट इज व्हॉट, पुढचा पॉईंट काय आहे, तर मग इथं लिहिले मी सगळी घटना. ती गाडी आहे बघा. ॲक्सिलरेशन मीन्स चेंज इन द व्हेलॉसिटी, आणि व्हेलॉसिटी चेंज कधी होणार, सो इन्क्रीज इन द स्पीड जर का वाढवला, मॅग्निट्यूड जर का वाढवली, स्पीड म्हणजे मॅग्निट्यूड असते. स्पीड म्हणजे काय असते, मॅग्निट्यूड लक्षात घ्यायचं. व्हेलॉसिटीचा जो काही मॅग्निट्यूड आहे तो स्पीड असतो, आलं लक्षात. मग जर का समजा स्पीड जर का इन्क्रीज केला तरी सुद्धा व्हेलॉसिटी व्हॅरी होणार. जर स्पीड जर का डिक्रीज केला तरी व्हेलॉसिटी व्हॅरी होणार. जर डायरेक्शन चेंज केली तरी सुद्धा व्हेलॉसिटी व्हॅरी होणार. आणि जर व्हेलॉसिटी व्हॅरी झाली, चेंज इन द व्हेलॉसिटी झाली, तर पिक्चरमध्ये ॲक्सिलरेशन येणार, राईट. तर अशा पद्धतीची घटना आपल्याला दिसायला भेटत असते. तुम्ही तर काय काय विचारले बरं का, इथं म्हणलं आहे अ कार गोईंग, चला उत्तर द्या बरं का, अ कार गोईंग ॲट अ कॉन्स्टंट स्पीड इन अ स्ट्रेट लाईन. तर स्ट्रेट लाईनमध्ये कॉन्स्टंट स्पीडमध्ये जाते, तर सांगा बरं ॲक्सिलरेशन किती असेल. इज दिस ॲक्सिलरेशन, म्हणजे ॲक्सिलरेशन किती असेल, तुम्ही मला उत्तर द्या. 0. तो स्पीड पण कॉन्स्टंट आहे आणि स्ट्रेट लाईनमध्ये जाते, म्हणजे डिरेक्शन सुद्धा चेंज होत नाही आहे. डिरेक्शन कोणती आहे, ईस्ट डिरेक्शनकडे गाडी जाते, तर ईस्ट डिरेक्शनकडेच गाडी जाते, लाईक दिस. पुढचा आता काय, ड्रॉपिंग अ पेबल इन टू वॉटर. जेव्हा आपण एखादा दगड जो काही समजा हा दगड आहे आणि खाली ना पाणी, तो दगड जेव्हा खाली पडणार पाण्यामध्ये, राईट का, तो दगड जेव्हा पाण्यामध्ये पडणार आहे, तर तुम्हाला विचारलं इज दिस ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशन काय दिसायला भेटेल बरं का, या ठिकाणी ॲक्सिलरेशन येईल का,
येईल का? अगोदरच्या एक्झाम्पल ॲक्सिलेशन Zero. होतं राईट का? तर इथे ॲक्सिलेशन किती येईल बरं का? तुम्हाला दिसायला भेटेल. आता हे जे काही आहे आपलं या पॉईंटला आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. इथं जे काही आहे इथे ॲक्सिलेशन आपल्याला दिसायला भेटतं. ठीक आहे. ॲक्सिलेशन दिसायला कसं भेटणार? कॉमन सेन्स आहे. याच्या हातामध्ये काय बरं का? दगड आहे आणि पकडल्यानंतर जो काही व्हेलॉसिटी बघितली तर इथे व्हेलॉसिटी 0 आहे. पण थोड्या नंतर इथं जर बघितलं तर व्हेलॉसिटी काही ना काही असते. मग व्हेलॉसिटी शून्याची काही ना काही झाली तर व्हेलॉसिटी बदलत असेल तर ॲक्सिलेशन पिक्चरमध्ये येईल ना. इथे ॲक्सिलेशन आहे. लक्षामध्ये व्हेलॉसिटीचा चेंज आहे, इथे ॲक्सिलेशन आहे. तर एखादा दगड जेव्हा आपण याच्यात टाकत आहोत, नदीमध्ये आपण दगड जेव्हा फेकत आहोत तर व्हेलॉसिटीचा चेंज दिसायला भेटत असतो. देअरफोर आणि हा चेंज कशामुळे दिसायला भेटतो? ड्यू टू द ॲक्सिलेशन, ड्यू टू ग्रॅव्हिटी. तो ग्रॅव्हिटीमुळे चेंज दिसायला भेटत असतो. हे आपण बघणार आहोत. पुढे आता पुढे एखादा चेंडू जर का समजा आपण कॅच करत असणार तर चेंडू कॅच करताना काय बरं का? जो चेंडू आलाय तो स्पीडमध्ये येत होता आणि स्पीडमध्ये आलून आपण त्याला डायरेक्ट स्टॉप करून टाकला. तो याची इनिशियल व्हेलॉसिटीज काहीतरी होती पण फायनल व्हेलॉसिटी काही 0 झाली. मग व्हेलॉसिटीमध्ये चेंज होताना दिसायला भेटला की नाही? मग ॲक्सिलेशन काय असेल बरं काय ठिकाणी? आता मला तुम्ही सांगा ॲक्सिलेशन असेल का रिटार्डेशन असेल? काहीतरी स्पीडमध्ये चेंडू येतो आणि त्याला मी कॅच केला. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ ॲक्सिलेशन. Retardation. हे रिटार्डेशन असणार राईट का? ते ॲक्च्युली ॲक्सिलेशनच आहे पण निगेटिव्ह ॲक्सिलेशन आहे. आणि निगेटिव्ह ॲक्सिलेशन इज नथिंग बट अवर व्हॉट? रिटार्डेशन. कारण की काहीतरी स्पीडने आला सो आणि काहीतरी शेवटी 0 झाला. तो फायनल व्हेलॉसिटी 0 आणि इनिशियल व्हेलॉसिटी समथिंग. देअरफॉर मायनस आपल्या मायनसमध्ये ॲक्सिलेशन दिसायला भेटणार आहे. नंतर पुढे काय बरं का? एखादा चेंडू तुम्ही जर का वरती फेकत असणार तो वरती जर का तुम्ही फेकत आहे तर तुम्हाला काय दिसायला भेटेल? जेव्हा आपण वरती फेकत आहोत फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी काहीतरी असते परंतु हाईटवरती गेल्यानंतर व्हेलॉसिटी 0 होऊन जाते. तो व्हेलॉसिटीचा चेंज दिसायला भेटत आहे. तो देअरफॉर दिस इज द एक्झाम्पल ऑफ द व्हॉट? ॲक्सिलेशन ऑर रिटार्डेशन. आता तुम्ही मला सांगा इथे व्हेलॉसिटी पहिले इनिशियल व्हेलॉसिटी काहीतरी होती, फायनल व्हेलॉसिटी 0 झाली. तो फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का? जेव्हा आपण दगड वरती फेकतो तर दगड वरती फेकल्यावर तर काय होतंय? रिटार्डेशन होत असते. त्याला निगेटिव्ह ॲक्सिलेशन म्हणतो. अगेन्स्ट ग्रॅव्हिटी राईट का? तो एवढे डी एल नंबर तुम्हाला विचारणार नाही काही. ठीक आहे. तो इथपर्यंत ओके आहे आणि आले बी तरी ते तुम्हाला सॉल्व्ह व्हायला पाहिजे. 4 वर्षाची इंजिनिअरिंग केली आपण. डी नंबर प्रिन्सिपल, मोमेंटम प्रिन्सिपल झाला. हे सगळे जर आले बी तरी तिथं व्हायला पाहिजे. बघा पुढे. आता पुढचा पॉईंट काय बरं का? म्हणजे हे सुद्धा उदाहरण आहे कशाचं? तर एखादा दगड जर खालून वरती फेकत आहे ना, मी काहीतरी व्हेलॉसिटी देतोय ना त्याला, मी फायनल व्हेलॉसिटी तिथून वरती स्टॉप होऊन जातो. तर इथून तर इथपर्यंत एवढा फेजर बघितला ना तिथं मला रिटार्डेशन दिसायला भेटतं. आणि वरून जेव्हा खाली येते तर वरती व्हेलॉसिटी त्याची 0 होती पण खाली येताना व्हेलॉसिटी त्याची काय झाली? काही ना काही जास्त दिसायला भेटते. किती असते ती? जेवढी तुम्ही फेकताना लावली ना व्हेलॉसिटी तेवढी व्हेलॉसिटी असते. स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी इक्वल टू स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी. ते कायनेमॅटिक लॉवरून आपण काढलेले, ते प्रूव्ह केले. ठीक आहे. तर मग आता काय दिसायला भेटते बरं का? इथे 0 आहे, इथं काहीतरी आहे. सो फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी जर केलं तर पॉझिटिव्ह. मग वरून जेव्हा दगड खाली येतोय ना, वरून 0 व्हेलॉसिटी दगड जेव्हा खाली येतोय ना तर या ठिकाणी काय घटना दिसायला भेटत असते? तर या ठिकाणी आपल्याला ॲक्सिलेशन दिसायला भेटत असते. ओके, चला पुढे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो की या सरांनी जे की आहे, या सरांनी अशा पद्धतीने चेंडू इथं पकडून घेतला आहे का याच्यामध्ये? ठीक आहे. अशी दोरीमध्ये हे करून ते घुमवत आहेत ते गोल राईट का? सर्क्युलर मोशनमध्ये. मग तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, सांगा या ठिकाणी ॲक्सिलेशन होईल की नाही होणार? आणि कॉन्स्टंट स्पीडने घुमवत आहे. तो कॉन्स्टंट स्पीडने घुमत आहे, ते कॉन्स्टंट स्पीडने घुमत आहे. तर मला सांगा तुम्ही ॲक्सिलेशन होईल की नाही, की ॲक्सिलेशन 0 असेल? सांगा. होईल का रे ॲक्सिलेशन? होईल का? होईल बरं का? कारण की डिरेक्शन प्रत्येक वेळेस डिरेक्शन काय होत चालली आहे? ते चेंज होत चाललं आहे. तो ड्यू टू द चेंज ऑफ द तो डिरेक्शन चेंज झाल्यामुळे जे काही आहे ॲक्सेलरेशन आपल्याला दिसायला भेटणार आहे. ओके. तर असे हे सगळे उदाहरणं जे काही लक्षामध्ये ठेवणं जरुरी आहे. मग आता झालं. तो हे उत्तरं पण दिलेली त्यांनी, इथे उत्तरं दिलेली आहेत. अशा पद्धतीने जे काही ॲक्सिलरेशनबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता इथं जे काही आहे, इथं आपण टाईम किती झाला आपला? एक बरोबर आपण टाईमवरती आहोत. तर इथं जे काही आहे इथं आपण थांबायला पाहिजे. इथं आपण थांबूया. उद्या कायनेमॅटिकचे जे काही इक्वेशन आहे त्याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, ग्रॅव्हिटेशन बघूया. आणि एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे जे की लास्ट चॅप्टर म्हणून मी हे करणार आहे. एकदा कोणतरी चेक करून मला सांगा की सोलर सिस्टीम हे फिजिक्समध्ये येतं का, की सायन्समध्ये? ॲक्च्युली सोलर सिस्टीम फिजिक्समध्ये येतं का? एकदा कोणतरी चेक करून सांगा. जर असेल तर एका लेक्चरमध्ये त्यालाही कंप्लीट करून टाकू. फिजिक्सचं जवळजवळ आता संपल्यामध्ये आलेलं आहे. ठीक आहे. तर बाकीची रिव्हिजन जर तुम्हाला वाटत असेल की याची रिव्हिजन घे, तर मी रिव्हिजन कशी गेली याची बरं का? त्याची रिव्हिजन आपण काय करायची?